सोशल मीडियाच्या रील्समध्ये सध्या बिहारचा एक नेता व्हायरल होतोय आणि त्या नेत्याचं नाव आहे अनंत सिंह। जेडीयूचे उमेदवार असलेल्या अनंत सिंहांवर हत्या आणि अपहरणासह 27 गुन्हे दाखल आहेत। निवडणूक प्रचारावेळीच त्यांना अजून एका हत्येच्या आरोपामध्ये अटक झाली। याआधी ते जेलमधून जिंकले आहेत आणि त्याचीच यंदा पुनरावृत्ती होण्याचा दावा त्यांनी केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। बिहार निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही अनंत कुमार हे नाव ऐकलं असेल। हे सत्ताधारी नितीश कुमारांच्या जेडीयूचे उमेदवार आहेत। त्यांना बिहारमध्ये छोटे सरकार किंवा मोकामा का डॉन म्हणून ओळखतात। अनंत कुमार से जो बिहार विधानसभा में स्थान भरने का लिए अभ्यर्थी के रूप में नाम निर्देशित हुआ हूँ। अनंत कुमार कुठेही असोत, त्यांना स्वतःसोबत पंखा लागतो आणि तो पंखा धरण्यासाठी त्यांनी एक व्यक्ती स्वतंत्रपणे नेमली आहे। कोणत्या गावी गेले तरी फॅन, तुरुंगामध्ये गेले तरी फॅन, तुरुंगाच्या बाहेर आले तरी फॅन। खून, अपहरण, हत्येचे प्रयत्न असे जवळपास 27 गुन्हे त्यांच्या नावावर आहेत। अभी जो आप चुनाव लड़ रहे हैं, इस चुनाव में आपका क्या मुद्दा है? मुद्दा सर मतलब क्या वादा कर रहे हैं जनता से? कोई वादा नहीं। किससे लड़ाई है इस बार आपकी? किसी से नहीं। राज्य में भी तो मर्डर हो जा रहा है, अस्पताल में घुस के मर्डर दुनिया में कोई रोक सकता है? पत्रकार हैं, अभी आपको हमारी सरकार क्या करे? जनसुराज पार्टीचे कार्यकर्ते दुलारचंद यादवांची हत्या झाली। ही हत्या अनंत सिंह समर्थकांनी घडून आणल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना अटकही झाली आहे। विशेष म्हणजे फक्त 3 महिन्यांपूर्वीच ते तुरुंगातून बाहेर आले होते आणि आता पुन्हा हत्येच्या आरोपात तुरुंगात गेलेत। 65 वर्षीय अनंत सिंहांची संपत्ती 100 कोटीहून अधिक आहे। गेल्या 3 दशकांपासून बिहारच्या मोकामा भागात त्यांचं राजकीय वर्चस्व राहिलंय। याआधी सुद्धा तुरुंगात असताना ते जिंकून आले होते आणि यावेळी निवडणुकांच्या धामधुमीतच त्यांच्यावर एका हत्येचा आरोप झाला असला तरी आपणच पुन्हा जिंकू असा विश्वास त्यांनी तुरुंगातून वर्तवलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।